आदिवासी मुलींनी उच्च शिक्षणाची कास धरावी, मुलींचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण आहे, असे प्रतिपादन श्रीमंत आतिश राजे पवार यांनी सुरगाणा येथील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलिंगचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळा खोकरी येथे केले। यावेळी व्यासपीठावर सुरगाणा राजघराण्यातील वंशज श्रीमती आतिश राजे पवार, बडोदा संस्थानच्या वंशज श्रीमती अनुशी राजे पवार, कॅनरा रॅबेको म्युच्युअल फंड पुणे येथील संचालक सचिन मथुरे, सरपंच काशीनाथ गवळी, उपसरपंच तानाजी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला धुम, उलगुलान शिक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाध्यक्ष उत्तम वाघमारे, रतन चौधरी, कृष्णा देशमुख, मंगलदास गवळी, भास्कर बागोल, सचिन राऊत, संतोष देशमुख, शिक्षक तुकाराम भोये, हरिचंद्र गावित, संजय तुंगार, मनीषा जगताप, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर धूम, रमेश धूम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश धूम आदी उपस्थित होते। यावेळी राजे पवार यांनी सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व जिद्द अंगी बाळगून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग निश्चितच सापडतो। जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर लाजरे बुजरेपणा सोडून विद्यार्थ्यांनी संकटांना न घाबरता ध्येयाने तोंड दिले पाहिजे। शालेय जीवनापासून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर अनेक अडचणींचा सामना करता येतो। आदिवासी भागातील विद्यार्थी काटक व चपळ असतात, त्यांच्या अंगी अनेक कौशल्य असतात, राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवतात। कॅनरा रॅबेको म्युच्युअल फंड पुणे यांच्या माध्यमातून सुरगाणा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी 50 शालेय विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे सायकलचे वाटप करण्यात येत आहे। यापूर्वी जिल्हा परिषद आदर्श शाळा सूर्यगड, प्रतापगड, खोकरी या शाळेत सायकल वाटप करण्यात आले। खेड्यातून मुलींना 4 ते 5 किलोमीटर पायपीट करून शाळेत यावे लागते। सायकलिंगमुळे शाळेची उपस्थितीत वाढ होईल। यामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच पर्यावरण संरक्षण, इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, जनजागृती असे अनेक समस्यांबाबतीत विद्यार्थ्यांना जाणीव होईल। आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य, जिद्द, हुशारी, चपळता, काटकपणा, मेहनत करण्याची जिद्द ओळखून आदिवासी होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळे या हेतूने पुणे येथून सुरगाणासारख्या आदिवासी दुर्गम भागात सायकल वाटप करण्यात आले। त्यावेळी शिक्षक रतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरगाणा संस्थानचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला। संस्थानचे राजे ध्येयशीलराव पवार हे निसर्गप्रेमी होते। सुरुवातीपासूनच निसर्गाचे जतन व संवर्धन करीत होते। आजही राजवाडा मोतीबाग येथे हजारो सागवान वृक्ष आहेत। बोबळी लाडगाव पासून ते सूर्यगड या गावापर्यंत रस्त्याच्या कडेला लावलेले वटवृक्ष हे आजही संस्थानची ओळख करून देतात। मोतीबाग हा निसर्गाच्या हिरवाईने नटलेला परिसर असून मोठमोठाले वृक्ष संस्थानच्या काळातील वृक्ष संवर्धन व संगोपनाची साक्ष देतात। जिल्हा परिषद शाळा खोकरे येथे सायकलिंग वाटपाप्रसंगी सुरगाणा संस्थानचे वंशज श्रीमंत आतिश राजे पवार, अनुशी राजे, सचिन मथुरे, सरपंच काशीनाथ गवळी, उपसरपंच तानाजी वाघमारेसह शिक्षक वृंदांसह नागरिक उपस्थित होते। माझे नाव रोशनी उत्तम धूम, मी इयत्ता 7वी शिकत आहे। माझे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरी। सायकल दिल्याबद्दल मला खूप आनंद होतोय। मी रोज आता शाळेत दररोज येईन। शाळेत मी 5 ते 7 किलोमीटर येत होती, पण आता सायकल दिली म्हणून मला खूप आनंद होतोय। त्या सायकलचा रोज वापर करेन। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी।